दिशा सालियांच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। त्याचसोबत किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या आई-वडिलांना धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। मात्र 3 वर्षांपूर्वी 22 फेब्रुवारी 2022 मध्ये जेव्हा किशोरी पेडणेकर दिशा सालियांच्या आई-वडिलांना भेटायला गेल्या होत्या, तेव्हा नेमकं खरं तर काय झालं त्याचे व्हिडिओ लोकशाही मराठीकडे आहेत। आम्हाला शांततेत जगू द्या, तुम्हीही शांततेत जगा, आम्हाला त्रास देऊ नका असं दिशा सालियांचे आई-वडील म्हणाले होते। या भेटीनंतर दिशा सालियांचे आई-वडील आणि स्वतः किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या होत्या तेही पहा। माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून, पॉलिटिक्स हे एका बाजूला राहू दे। ज्या फॅमिलीचा कशाशीच काही संबंध नाही त्या फॅमिलीला आपल्या डर्टी पॉलिटिक्समध्ये ओढणं आणि त्यांना तकलीफ देणं हे अति म्हणजे महाराष्ट्राचं जे आपण नागरिक आहोत देशाचे, असं नाही आहे। त्या केसशी कोणाचाच संबंध नाही। ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती, नुकतीच ती नावारूपाला येत होती। तिच्या स्वतःचा ती सेन्सिटिव्ह मनाची होती असं आईवडिलांचं म्हणणं आहे। मी सर्वांना विनंती करेन, परत हा विषय त्यांना त्रास होईल असं करू नका। तुम्हाला जे काही माहिती मिळवायची आहे ती ज्या पद्धतीने आपल्याकडे तपास केला जातो त्या तपासाअंती जे येईल ते येऊ दे ना, आम्ही तर कधीच ना करत नाही, पण त्रास देऊ नका या फैमिलीला। हमें अच्छा होएगा करके ये लोग हमें बदनाम कर रहे हैं, बच्ची को बदनाम कर रहे हैं। हमारे बच्ची को वो गई उनका तकलीफ हम झेल रहे हैं, लेकिन ये लोग तो क्या ये है हक है उनका हमें बदनाम करने का। किसको भी दूसरे को किसको भी बदनाम करने का हक नहीं है ना। तकलीफ अपना तकलीफ लिखा है और हमें अभी आगे परेशान मत कीजिए करके उतना लिखा हुआ है। ज़्यादातर भाजपा के जो नेता है नारायण राणे और उनके बेटे नीतीश राणे, इनके द्वारा बार बार ये मुद्दा उपस्थित कर रहे, उनको इंडिविजुअल आप कुछ ये करेंगे, विनती करेंगे? उनको वही विनती करते हैं, हमें तकलीफ मत कीजिए। हम अपना बच्चे एकलौती बच्चे को खोया है। हमारा दर्द आपको समझ में नहीं आता शायद, लेकिन हमें ऐसा तकलीफ मत कीजिए करके मैं रिक्वेस्ट करती हूँ। बस हम लोग को जीने दो, बस शांति से जीने दो, उतना ही कहते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।